मंडळी, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आणि त्यानंतर लगेचच उष्णतेने असा काही कहर केला की तापमान थेट 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं. हिंगोली, अहिल्यानगर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये उष्माघातामुळे जीवितहानी झाल्याच्या घटना समोर आल्यात. परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचा निर्णय घेत उन्हात काम करणाऱ्या कामगारांना दुपारी 12 ते 4 या वेळेत काम बंद ठेवण्याचे आदेश दिले. एकीकडे उष्णतेपासून बचावासाठी उपाययोजना सुरू असतानाच आता पुन्हा एकदा राज्यामध्ये अवकाळी पावसाचा इशारा समोर येऊ लागलाय. 20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तसंच हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनीही काही ठराविक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि वादळी वाऱ्याचा अंदाज व्यक्त केलाय. रविवारी संध्याकाळी सांगलीमध्ये गारांसह अवकाळी पावसाची सुरुवात झाली होती, तर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे पुढील 4 ते 5 दिवस राज्यासाठी अत्यंत महत्वाचे मानले जात आहे. राज्यामध्ये नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवलेली आहे आणि हवामान खात्याचा नेमका अंदाज काय, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय द अश्विनी स्पीक. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये तापमानाचा पारा सातत्यानं वाढत होता. उष्णतेमुळे अंगाची अक्षरशः लाही लाही होत होती. मात्र आता महाराष्ट्रावर दुहेरी संकट येण्याची शक्यता वर्तवली जाते. हवामान विभागाच्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर तसेच खानदेश आणि मराठवाडा या भागांमध्ये 19 ते 22 एप्रिल दरम्यान दुपारनंतर ढगाळ वातावरण, मेघगर्जना आणि वादळी पावसाची शक्यता आहे. कोकण विभागातही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, विजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम पाऊस पडू शकतोय. इथे वाऱ्याचा वेग 40 ते 50 किलोमीटर प्रति तास राहण्याचा अंदाज आहे. आता या बदलत्या हवामानामागचं कारण नेमकं काय ते समजून घेऊयात. प्रशांत महासागरातील पाण्याचं तापमान वाढल्यानंतर एल निनो ही स्थिती निर्माण होते, ज्यामुळे पावसाचं प्रमाण कमी होतं आणि तापमानामध्ये अधिक वाढ होते. तर या उलट समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान कमी झालं की ला निना याचा प्रभाव दिसून येतो, ज्यामुळे अधिक पाऊस आणि थंड हवामान तयार होतं. सध्या या दोन्ही घटकांचा परिणाम वातावरणावर दिसून येतोय. त्यासोबतच राज्यामध्ये तयार झालेल्या प्रतिचक्रवातीय स्थितीमुळे हवेचा दाब वाढतो, आकाश निरभ्र राहतं आणि थेट सूर्यप्रकाशामुळे तापमान 40 ते 45 अंशापर्यंत पोहोचतं. याशिवाय दक्षिण भारतातून येणारी ट्रफ लाईन आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव यामुळे अचानक ढग तयार होतात आणि त्यातून अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपीट होते. आता पुढील 3 दिवसांचा सविस्तर अंदाज आपण पाहणार आहोत. तर सोमवार म्हणजेच आज 20 एप्रिल रोजी पुणे, सांगली, सातारा, सोलापूर तसेच मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, हिंगोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा इशारा कायम असून हीट वेव्हसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर मंगळवार म्हणजे उद्या 21 एप्रिल रोजी धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव इथे तसेच पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली आणि बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. कोकणातील 7 जिल्ह्यांपैकी रायगडला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. बुधवार म्हणजेच 22 एप्रिल रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव वगळता इतर जिल्हे, तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर वगळता इतर भाग, मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड आणि विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज आहे. आता हवामान अभ्यासकांचा अंदाज पाहणार आहोत. तर पंजाबराव डक यांच्या मते पुणे, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. पुणे आणि नगर जिल्ह्यामध्ये गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. तर मराठवाड्यामध्ये 20 ते 26 एप्रिल दरम्यान बीड, लातूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह पाऊस पडू शकतोय. तसेच संभाजीनगर, नंदुरबार, धुळे, जालना या जिल्ह्यांमध्ये पुढील 6 दिवस पावसाचा अंदाज आहे. तर पंजाबराव डक यांच्या मते दक्षिण महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचा प्रभाव दिसून येईल, तर विदर्भात उष्णतेचा तडाखा हा कायम राहणार आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये तापमान 40 ते 43 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. एकूणच पुढील काही दिवस राज्यामध्ये हवामानात मोठे बदल होणार आहेत. तर कुठे उष्णतेची लाट, तर कुठे वादळी पाऊस आणि गारपीट. म्हणूनच नागरिकांनी सतर्क राहणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांनी काढणीस आलेल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी. एकाच दिवशी उष्णता आणि पावसाचा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच नियोजन करण्याचं आव्हान आता प्रशासनानं केलंय. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुमच्या भागातलं हवामान कसं आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच अपडेट्ससाठी द अश्विनी स्पीकला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच अपडेट्ससाठी, नवनवीन गोष्टीसाठी लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेतेय. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओत, नव्या विषयासह. धन्यवाद.